देवगिरी किल्ल्यावर जाऊन एक गोष्ट बघून आश्चर्यचकितच झालो. राम राम भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण होतो देवगिरी किल्ल्यावर आणि देवगिरी किल्ल्यावर जायचं म्हटल्यावर ना आपल्याला काढायला होतं पहिले तिकीट. पण त्या तिकिटाचा काय फायदा, जिथं बघावं तिथं ना नुसती घाणच. आता घाण कोण करताय? आपणच लोक. आता पाण्याची बाटली घेऊन जातोय आणि पाण्याची बाटली तिकडेच फेकून देतोय. पण याच्यामध्ये आता टुरिस्ट लोकांची आणि सरकारची पण गलती बरं का. आणि पहिली गलती आपली गलती अशी आहे की आपण जर पाण्याची बाटली दिली तर वापिस येताना ना ती खाली कचरा कुंडीमध्ये टाकून द्यायला पाहिजे. आणि दुसरी गलती म्हणजे सरकारची, कारण की सरकार आपल्याकडून गड किल्ले बघायचे तिकीट घेतंय आणि त्या तिकिटाच्या पैशातून त्यांनी गड किल्ल्याची स्वच्छता तर राखायला पाहिजे ना. चला असो, तुम्ही जर या व्हिडिओच्या खाली 1000 पेक्षा जास्त कमेंट जर केल्या, आपण तो गड किल्ला आहे ना स्वच्छ करायला जाऊ. आणि आमच्या सोबत कोण कोण येणार कमेंट करून नक्की सांगा. आता आपण सगळा किल्ला तर बघितला होता, पण आपल्या मित्राला काय झालं तर काय माहिती, राव कोणाच्या प्रेमात पडला होता काय माहिती. आता मै आणि माय मित्राचे चाळे कधी कमी होईल काय माहिती. आता खालून पायऱ्या आहे पण आम्हाला जायचं होतं बो याच्यावरून. आता हा मित्र म्हणत होता चाल म्हणे लवकर आपल्याला जायचंय बो आयफोन घ्यायला. मग त्याच्या मागे मी पण निघालो भो पळत. किल्ल्याहून खाली येतात आहे ना गणपती बाप्पाचं मंदिर लागलं होतं. मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघालो भो खाली. किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि इथे एक मंदिर होतं हेमाडपंथी नावाने. मग काय याच्यामध्ये दर्शनाला गेलो आणि दर्शनाला जाऊन बघितलं तर काहीच नव्हतं. आणि माझ्या मित्रांची येडे चाळे कधी कमी होईल काय माहिती. आता पुढे चाललो आणि या गेटावर आहे ना मा मित्र म्हणे आता लोकांची मजा घेतो म्हणे. इथे आहे ना एक ताई आलत्या आणि त्यांचं रिॲक्शन बघा मग आता कसं होतं. आता याला तर वाटलं त्या ताई एकट्याचे, पण त्यांच्या मागून जावा त्यांचा पती आला ना, मग आम्हाला पळावंच लागलं.